हाय गाईस, कशा आहात तुम्ही सर्व? चला मी आज बनवते चकली. ते इथे घेतले तांदळाचं पीठ आणि सत्तू म्हणजे डाळवा असतो ना, ते भाजलेला त्याचं पीठ. ते इथे घेतले आपलं तिखट मसाला, हिंग आणि तिळाच्या नंतर घेतल्या जिरा आणि ओवा आणि हळद आणि मीठ. तर इथं सगळं एकत्र करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचा. आता तेलाचे कडक मोहन चांगले करून घेतलेलं आहे. इथं मस्त चमच्याने चांगलं हलवून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. एकजीव केल्याच्या नंतर इथे मी आज कोमट पाणी घेतलं आहे, म्हणजे गरम पाणी घेतलं आहे आपल्याला पाहिजे तसं, आणि सगळं एकत्र एकजीव करून घेतलं. म्हणजे आपलं थोडंसं थंड झाल्याच्या नंतर आपल्या हाताने मिश्रण सगळं काढून घ्यायचं आहे आणि मस्त त्याला मळून घ्यायचे जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत, आणि रेस्टला 10 मिनटं ठेवून द्यायचे. 10 मिनटाच्या नंतर चला गाईज मी घेतली चकली करायला. तर आता मी चकलीचं हे करून घेते, साच्यात सारण भरून घेते. साच्यात सारण भरलं मी चकल्या इथे आता पाडते गाईस. तर बघा मस्त आपलं न तुटता चकल्या होत आहेत, छान अशा पडत आहेत गाईस. तर अशाच प्रकारे मस्त चकल्या माझ्या इथे झाल्यात. आता घेते आपले तळायला. तर तुम्ही बघू शकता गाईस कशा मस्त आपल्या चकल्या तळत आहेत. तेलात सोडलं सगळ्या चकल्या आता सोडून झाल्यात. तर इथे अशा पद्धतीने सर्व चकल्यात माझ्या तळून झाल्यात, तर बघू शकता. तर ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा गाईस, खरंच खूपच क्रंची आणि असं मस्त झाल्यात, कुरकुरीत झाल्यात. तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर आणि कमेंट करा. बाय बाय.